ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते. अस्मितापासून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अस्मिता कॉलर धरते सचिनची आणि म्हणते, "तू दे उत्तर मला." तर आता इथे सगळे बघत असतात बघा प्रेक्षक हो. प्रताप, कल्पना, सायली आणि अर्जुन. तर आता इथे सायली येते सावरायला अस्मिताला बघा प्रेक्षक हो. कारण आता इथे खूप आक्रमक झालेली असते अस्मिता. अस्मिताताई असं म्हणते आता इथे सायली, "शांत व्हा अस्मिताताई," असं म्हणते आता इथे सायली. "उत्तर दे मला, उत्तर दे मला," असं म्हणून रडत असते बघा प्रेक्षक हो. आता इथे अस्मिता खूप रडत असते ती उत्तर दे मला म्हणून. "मान्य आहे मला, असू दे पण बाळाचा विचार करा तुम्ही," असं म्हणते आता इथे सायली. "शांत व्हा, बसा," असं म्हणते आता इथे सायली. आणि पाणी देते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो अस्मिताला. तर आता इथे अस्मिता फेकते ते ग्लास बघा प्रेक्षक हो. "तू उत्तर दे," असं म्हणून जोरात ओरडते आता इथे अस्मिता. तर आता कल्पना म्हणते, "अस्मिता अगं सावर ग स्वतःला," असं म्हणून रडायला लागते आता इथे कल्पना पण बघा प्रेक्षक हो. तर अर्जुन पण खूप भावुक होतो. "सायली," असं म्हणते आता इथे अस्मिता. "त्यापेक्षा ना मला विष आणून दे," असं म्हणते आता इथे अस्मिता. म्हणजे सचिन त्याच्या गर्लफ्रेंडकडे जायला मोकळा, असं म्हणते आता इथे अस्मिता. "अगं," असं म्हणतो आता इथे सचिन, "अस्मी काय बडबडतेस तू हे," असं म्हणतो आता इथे सचिन बघा प्रेक्षक हो. "अगं असं काही नव्हतं, तुझा गैरसमज होतोय," असं म्हणतो आता इथे सचिन. "माझ्याबरोबरची मुलगी होती ना, ती मुलगी फक्त माझी कलीग होती," असं म्हणतो. तेवढ्यातच आता इथे अर्जुन कानाखाली मारतो बघा प्रेक्षक हो सचिनच्या जोरात एकदम. "काय बोललास," असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि कॉलर पकडतो आता तो सचिनची. "बोल परत," असं म्हणतो अर्जुन. "कोण होती ती मुलगी?" "कलीग होती," असं म्हणतो आता इथे अर्जुन. "मी आतापर्यंत गप्प बसलो होतं कारण मला वाटलं होतं तू स्वतः अस्मिता ताईला कबुली देशील," असं म्हणतो आता इथे अर्जुन. "पण नाही. जो माणूस परत परत तेच चूक करतो ना, तो कधीच सुधरू शकत नाही," असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर सगळ्यांना धक्का बसतो बघा प्रेक्षक हे सगळं ऐकून. "तुला फक्त एक चान्स दिला होता मी. तुला सांगितलं होतं की तुझं हे सगळं आत्ताच्या आत्ता संपायला पाहिजे," असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक कॉलर धरून सचिनची. "प्रॉमिस केलं होतंस ना," असं म्हणतो आता इथे अर्जुन. "दिलं होतं ना प्रॉमिस," असं म्हणतो आता इथे अर्जुन. अर्जुन "हो," असं म्हणतो आता इथे सचिन. "मग काय केलंस? काय केलंस?" असं म्हणतो आता इथे अर्जुन. "परत तू तेच सुरू केलंस," असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. "म्हणजे," असं म्हणतो प्रताप, "अर्जुन तुला हे सगळं माहित होतं," असं म्हणतो आता इथे प्रताप बघा प्रेक्षक हो. "सांग ना अर्जुन," असं म्हणते आता इथे अस्मिता. "अरे तुला हे सगळं माहित होतं का?" असं म्हणते आता इथे अस्मिता. "हो," असं म्हणतो आता इथे अर्जुन. "तुला हे सगळं माहित असून सुद्धा तू आमच्यापासून लपवलंस," असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक हो. "मी काही दिवसांपूर्वी सचिनला एका रेस्टॉरंटमध्ये एका मुलीला किस करताना बघितलं होतं," असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो बघा प्रेक्षक हो. आणि असं म्हणतो प्रताप, "तुला हे सगळं आम्हाला सांगावं सुद्धा वाटलं नाही का?" असं म्हणतो आता इथे प्रताप. "अर्जुन तुला सगळं माहित असून सुद्धा तू गप्प का राहिलास," असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे कल्पना खूप भावूक होते. "हा तुझ्या सख्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न होता ना," असं म्हणते आता इथे कल्पना. आणि अस्मिता खूप रडते बघा प्रेक्षक हो. "मग तरी सुद्धा तू सचिनला असं सोडून का दिलंस," असं म्हणते कल्पना. "सांग ना अर्जुन, सांग त्याला का सोडून दिलंस तू," असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मैपतला दाखवलंय बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया येते आणि आता चुटकी वाजवते ती आता मैपत समोर बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मैपत डोळे उघडतो. "झोपेत पण चिचुंदरी दिसायला लागले का मला," असं म्हणतो मैपत. "ओ अण्णा सर जागे व्हा," असं म्हणते आता इथे प्रिया. "मुश्किलने हा पत्ता शोधून इकडे आले. नागराज काका यायच्या आधी आम्हाला बोलायला हवं," असं म्हणते प्रिया. "आई चिचुंद्रे तुझ्या वर मला काडीवर भरोसा नाही," असं म्हणतो आता इथे मैपत. "कळलं का? आणि नागराज काकांवर आहे," असं म्हणते आता इथे प्रिया. "ते तुमचा जीव कधीही घेऊ शकतात," असं म्हणते आता इथे प्रिया. "कदाचित ते साक्षीला सुद्धा अडकवतील," असं म्हणते आता इथे प्रिया. "साक्षीला फक्त मी वाचवू शकते," असं म्हणते प्रिया. "आणि तुम्हाला सुद्धा त्या नागराज काकांपासून फक्त मीच वाचवू शकते," असं म्हणते आता इथे प्रिया. असं म्हणतो मैपत. "काय मस्त आहेस का तू," असं म्हणतो आता इथे मैपत. "आता मी पण तुला एक जोक सांगतो," असं म्हणतो मैपत. "हे बघ," असं म्हणतो मैपत. आणि आता उठतो तो. "एक ना जंगल असतं, जंगल. त्यात भला मोठा हत्ती असतो," असं म्हणतो आता इथे मैपत. "मी खोटं बोलते असं वाटतं का तुम्हाला," असं म्हणते आता इथे प्रिया. "एवढे कष्ट करून त्या साक्षीचा निरोप घेऊन आले इथपर्यंत," असं म्हणते प्रिया. "म्हणजे," असं म्हणतो मैपत, "त्या नाग्याने तुला त्या साक्षीचा पण पत्ता दिला," असं म्हणतो आता इथे मैपत. तर आता प्रिया म्हणते, "तुमचा नाग्या आहे ना, तुमचं कुठलं सिक्रेट सिक्रेट ठेवत नाहीये," असं म्हणते आता इथे प्रिया. "मी तुमच्या टीममधली आहे ना, म्हणून हे दाखवते," असं म्हणते आता प्रिया. आणि बघा असं म्हणते आणि आता व्हिडिओ प्ले करते बघा प्रेक्षक होती साक्षीचा. "बघा कोणीतरी मला जीव मारण्याची धमकी देते," असं म्हणते साक्षी. "कोणाला तरी माहिती आहे की साक्षी शिखरे जिवंत आहे," असं म्हणते प्रिया. "ती व्यक्ती एकतर एकतर माझा जीव तरी घेईल किंवा मला पोलिसांच्या तावडीत तरी देईल," असं म्हणते आता इथे साक्षी बघा प्रेक्षक हो. "आज प्रियामुळे मी पोलिसांच्या तावडीतून वाचू शकले," असं म्हणते साक्षी त्या व्हिडिओमध्ये बघा प्रेक्षक हो. आणि आता उद्या माझं काय होईल काय माहित नाही असं म्हटलेली असते ना साक्षीने रेकॉर्ड केलेली असते प्रियाने तो व्हिडिओ दाखवते बघा प्रेक्षक होती मैपतला. तर आता इथे परत अस्मिताला दाखवले आणि अस्मिता खूप रडत असते कारण सचिनने तिला धोका दिलेला असतो ना बघा प्रेक्षक हो. "मला सचिनने फसवलं," असं म्हणते आता इथे अस्मिता. "मला अर्जुनने पण फसवलं," असं म्हणते आता इथे अस्मिता. "माझ्या नकळत इतक्या गोष्टी चालू होत्या. तुम्हाला काहीच कसं काय सांगितलं रे अर्जुन," असं म्हणते आता इथे अस्मिता. असं मग रडायला लागते ती जोरात. "का नाही सांगितलं," म्हणून खूप जोरात रडायला लागते बघा प्रेक्षक होती. आणि आता कल्पनाला घट्ट मिट्टी मारून हे सगळं बोलत असते ती. "आपल्या सगळ्यांनाच ह्याने अंधारात ठेवलंय," असं म्हणते आता इथे सायली.
खूप मोठी चूक पाठीशी घातली यांनी असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन म्हणतो बघितलंस आज तुझ्यामुळे आज मला इतकं ऐकावं लागतंय असं म्हणतो आता इथे अर्जुन परत कॉलर धरून बघा प्रेक्षक हो सचिनची. मी तेव्हा गप्प राहिलो कारण मला तेव्हा फक्त अस्मिताई आणि तिच्या बाळाची काळजी वाटत होती म्हणून असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अस्मिता आपल्या डोक्याला हात पकडते बघा प्रेक्षक हो. पण माझ्या गप्प राहण्याचा तू इतका मोठा गैरफायदा घेतलाय सचिन असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता सचिन म्हणतो हे बघ चिडू नकोस अर्जुन असं म्हणतो आता इथे सचिन तू सांगितल्यावर मी त्या मुलीला कधीच भेटणार नव्हतो असं म्हणतो आता इथे सचिन बघा प्रेक्षक हो. पण आज शेवटचं भेटलो हे सांगायला की आपण आता पुन्हा कधीच भेटू शकणार नाही हे सांगायला मी तिला भेटलो असं म्हणतो आता इथे सचिन खरंच. तर आता इथे अस्मिता म्हणते हो परत नाही भेटायचं हे सांगायला मिठी मारायला लागते का असं म्हणते आता इथे अस्मिता. किस करायला लागतं का असं म्हणते आता इथे अस्मिता. सचिन असं म्हणते आता इथे अस्मिता. अरे थोडी लाज बाळग असं म्हणते आता इथे अस्मिता. बाळ ऐकतंय हा असा आदर्श ठेवणार आहेस तू त्याच्यासमोर असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिन म्हणतो अस्मी अस्मी हे बघ प्लीज तू चिडू नकोस असं म्हणतो आता इथे सचिन बघा प्रेक्षक हो. मला माहिती आहे मी चुकलोय असं म्हणतो सचिन. मी आधी अर्जुनशीही बोललो होतो पण आता मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय असं म्हणतो आता इथे सचिन. मी चुकलो ह्यानंतर त्या मुलीशी माझा काही संबंध नसेल असं म्हणतो आता इथे सचिन. ही चूक परत होणार नाही अस्मी आय प्रॉमिस असं म्हणतो आता इथे सचिन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रताप म्हणतो अरे तरीही तू असाच वागलास ना असं म्हणतो आता इथे प्रताप बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रताप म्हणतो अरे तुझी काय अपेक्षा आहे आम्हाला कळू नये आणि आम्हाला कळलं तरी आम्ही सगळं विसरून जावं का असं म्हणतो आता इथे प्रताप. ए सचिन असं म्हणतो प्रताप मी आत्ता ह्या क्षणी तुला लात मारून घरात बाहेर काढू शकतो पण मी तसं करणार नाही असं म्हणतो आता इथे प्रताप. हे बघ असं म्हणतो तो मी माझ्या मुलीला आयुष्यभर पोचवू शकतो असं म्हणतो तो. तर आता इथे अस्मिताची तब्येत खूप खराब झालेली असते बघा प्रेक्षक हो. ती सुशिक्षित आहे हुशार आहे नवऱ्याच्या आधाराशिवाय ती राहू शकते असं म्हणतो आता इथे प्रताप. आणि आता इथे अस्मिताची हालत खूप खराब असते. तर आता इथे प्रताप म्हणतो मी तिच्या बाळाचा पाप नाही हिरावून घेऊ शकत असं म्हणतो प्रताप. म्हणून वाचलायस तू असं म्हणतो आता इथे प्रताप बघा प्रेक्षक हो. मी तुला शेवटची वॉर्निंग देतोय असं म्हणतो आता इथे अर्जुन सचिनला कॉलर पकडून. परत जर तू मला असं काही करताना दिसलास तिथल्या तिथेच संपेन मी तुला असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो सचिनला. अर्जुन असं म्हणत होता इथे पूर्णाजी ते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन पकडलेला असतो ना सचिनची कॉलर ते बघतात आता इथे पूर्णाजी. तर आता इथे पूर्णाजी येतात बघा प्रेक्षक हो. सगळ्यांना बघतात ते आता इथे. तर आता इथे पूर्णाजी बघते प्रतापला बघा प्रेक्षक आणि अस्मिताला सुद्धा. पूर्णा बरं झालं तू आलीस असं म्हणतो होता प्रताप. अगं आपल्या घरात जे घडायला नको होतं असं काय घडलंय असं म्हणतो प्रताप. ऐकलं मी सगळं असं म्हणते आता इथे पूर्णाजी. आपल्या नाचावयाचा खरं रूप दिसलंय मला असं म्हणते आता इथे पूर्णाजी. तर आता इथे पूर्णाजी येतात बघा प्रेक्षक हो आणि अस्मिताला येऊन मिठी मारतात त्या. अस्मिता हे असलं सगळं तुला ऐकावं लागलं नसतं तरच बरं झालं असतं असं म्हणते आता इथे पूर्णाजी. आणि तुम्हालाही कळायला हवं होतं ही सगळी वातावादी अस्मिता समोर व्हायला नकोय तसं म्हणते आता इथे पूर्णाजी. याचा तिच्या बाळावर परिणाम होऊ शकतो असं म्हणते आता इथे पूर्णाजी बघा प्रेक्षक हो. आणि सगळ्यात आधी आपल्याला बाळ महत्वाचं आहे असं म्हणते आता इथे पूर्णाजी. तिला हेच सांगत होतो असं म्हणत होतं इथे सचिन. तुझ्याशी बोलत नाही मी असं म्हणून जोरात ओरडते बघा प्रेक्षक आता इथे पूर्णाजी सचिनला. या घराने नेहमीच तुझा जावई म्हणून मान ठेवलाय पण ती तुझी योग्यता तरी आहे का असं म्हणते आता इथे पूर्णाजी. सुभेदारांच्या पुरुषांमध्ये प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता टिकून असतात असं म्हणते पूर्णाजी. पण तू सुभेदार नाही आहेस हे दाखवूनच दिलेस असं म्हणते आता इथे पूर्णाजी बघा प्रेक्षक हो सचिनला. अस्मिताला जी जखम दिली आहेस ती कधीही भरवून न येणारी आहे असं म्हणते आता पूर्णाजी. मी गुणाची शपथ घेऊ असं म्हणतो आता इथे सचिन. मी काय करू म्हणजे तुमचा विश्वास बसेल की माझ्या आयुष्यात इथून पुढे फक्त अस्मी असणार आहे असं म्हणतो आता इथे सचिन. माझं फक्त तिच्यावरच प्रेम आहे असं म्हणतो आता इथे सचिन. अरे तुझ्यासारख्या माणसावर कोण कसा विश्वास ठेवेल असं म्हणतो आता इथे प्रताप. तू अस्मिताला दुखावलंयस सचिन असं म्हणते आता इथे अस्मिता. स्त्री म्हणून तिचा अपमान केलायस असं म्हणते आता इथे पूर्णाची बघा प्रेक्षक हो. असं म्हणतात त्या. पण कोणत्याही स्त्रीची तुला किंमतच असेल असं वाटत नाही असं म्हणतात त्या. पूर्णाजी मी पण माणूसच आहे ना असं म्हणतो आता इथे सचिन. आणि माणसाकडूनच चुका होतात असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळ्यांना खूप वाईट वाटतंय सगळं ऐकून. तर आता इथे सगळे बघत असतात सचिनकडे. मी तुम्हाला कसं पटवून देऊ म्हणजे तुम्हाला विश्वास बसेल की मी खरंच सुधारलोय माझ्याकडून अशी चूक परत होणार नाही असं म्हणतो आता इथे सचिन. सगळेजण चेहरा आपला वाकडा करतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे दुपार झालेली दाखवली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे असं दाखवलं आहे की प्रिया आणि मैपतला दाखवलंय. तर आता इथे मैपत म्हणतो तो व्हिडिओ बघितल्यानंतर प्रियाला साक्षीला कोण धमकी देतंय कुणाचा जीव एवढा वर आलाय असं म्हणतो आता इथे मैपत प्रियाला. ते तिलाही माहित नाही असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. पण पोलीस साक्षीच्या दारापर्यंत येऊन पोचले होते असं म्हणते प्रिया. तेव्हा
तिला फक्त मी वाचवलंय असं म्हणते आता प्रिया. फक्त माझ्यामुळेच वाचले ती, आणि ती ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा बोलली, ऐकलत ना तुम्ही असं म्हणते प्रिया. अण्णा सर असं म्हणते आता इथे प्रिया, अर्जुन आणि सायली तुम्हाला पकडण्यासाठी काय काय प्लॅन करतायत हे फक्त मी तुम्हाला सांगू शकते असं म्हणते आता इथे प्रिया. बघा प्रेक्षक हो, तुमच्यासाठी, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मी त्यांच्या दाराला कान लावून उभी असते असं म्हणते आता इथे प्रिया. आता त्यांच्या खोलीच्या बाहेर फक्त गादी टाकायची शिल्लक राहिली असं म्हणते प्रिया. आता मी तुमच्यासाठी एवढं काय काय करतेय, तुम्ही माझ्यासाठी एक छोटी गोष्ट नाही करू शकत असं म्हणते प्रिया. तू हे सगळं कशासाठी करतेस हे कळत नाही का मला? आता तूच किल्लेदार आणि सुभेदारांच्या तावडी सापडली, आणि त्यावेळेला मी तिच्या बाजूने उभे राहावं आणि अख्ख्या जगाला सांगितलं पाहिजे की खरी तन्वी तू आहेस म्हणून, बरोबर ना असं म्हणतो आता इथे मैपत. असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षका प्रिया. मांडला हा अण्णा सर, किती हुशार होतो तुम्ही असं म्हणते आता इथे प्रिया. एवढ्यातच नाही तुम्ही उगाच मैपत शिकरी आहात असं म्हणते प्रिया. मी तुमच्या साक्षीला सुखरूप ठेवेन असं म्हणते आता इथे प्रिया. पण असं म्हणते आता इथे प्रिया, पण तुम्ही मला सुखरूप ठेवायचं असं म्हणते आता इथे प्रिया. ठेवाल ना असं म्हणते आता इथे प्रिया. बघा प्रेक्षका मैपतला आता मैपत शिकरे आता असा अडकला आहे, या चिचुंदरी समोर वाकावं लागणार असं म्हणतो आता इथे मैपत. काही करू नकोस असं म्हणतो आता इथे अर्जुन सचिनला. बघा प्रेक्षका हो, अगदी याच शब्दात तुम्हाला म्हणाला होतास, माझ्या पाया पडायला निघाला होतास तू असं म्हणतो आता इथे अर्जुन. बघा प्रेक्षक हो, पण काय केलंस परत तेच हा असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी तुम्हाला कसं पाठवून देऊ, मला खरंच पश्चाताप होतोय असं म्हणतो आता इथे सचिन. बघा प्रेक्षक हो, तुला खरंच पश्चाताप होत असेल तर तुझ्या वागण्याने सिद्ध कर असं म्हणते आता इथे प्रणाची. बघा प्रेक्षक हो सचिनला, आमचं दुर्दैव की अस्मिताच्या ह्या अवस्थेत तुझ्याशी संबंध सुद्धा तोडू शकत नाही आम्ही असं म्हणते आता इथे पूर्णाची. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे सचिन पायावरती बसतो बघा प्रेक्षक हो, गुडघ्यावरती, आणि माफी मागतो तो हात जोडून. मला माफ कर अस्मिता, आपल्या प्रेमासाठी, आपल्या संसारासाठी आणि आपल्या बाळासाठी प्लीज मला माफ कर असं म्हणतो आता इथे सचिन. बघा प्रेक्षक हो, जे काय झालंय ना ते सगळं प्लीज विसरून जा असं म्हणतो आता इथे सचिन. बघा प्रेक्षक हो, आय प्रॉमिस असं म्हणतो आता तो. इथून पुढे मी तुला तक्रारीची सिद्धी सुद्धा देणार नाही असं म्हणतो तो. आय प्रॉमिस असं म्हणून हात जोडतो बघा प्रेक्षक हो तो. तर आता इथे अस्मिता चालता चालता तिला धक्का लागतो, तर आता इथे सगळे बघायला जातात अस्मिताला. तर आता इथे अस्मिताला घेते बघा प्रेक्षक हो सायली, हळूहळू पकडते ती, आणि आता इथे अस्मिता चालायला लागते. तर आता इथे सचिन म्हणतो, अस्मी अस्मी थांब 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 सचिन, अस्मितेच्या जवळ यायचाही प्रयत्न करू नकोस, तिच्यापासून लांबच राहायचं तू असं म्हणते आता इथे प्रणाजी. बघा प्रेक्षक हो सचिनला. तर आता इथे सायली घेऊन जाते अस्मिताला आपल्या खोलीमध्ये. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे अर्जुन खूप दुःखी असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिन आणि बाकी सगळे हॉलमध्ये असतात. डॅड असं म्हणतो आता इथे सचिन, प्लीज प्लीज मला एकदा लास्ट टाइम माफ करा असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता निघून जातात बघा प्रेक्षक हो कल्पना, प्रताप आणि पूर्णाची सुद्धा. बघा प्रेक्षक हो, तर आता पूर्णाची करत थांबतो आता इथे सचिन, मात्र त्या सुद्धा निघून जातात. तर आता इथे अर्जुन थांबलेला असतो. तर आता इथे सचिन म्हणतो अर्जुन अर्जुन, तर आता इथे अर्जुन हा दाखवतो त्याला आणि थांब म्हणतो तो, आणि आता ॲग्रेशन दाखवतो अर्जुन आपला, आणि बॅग घेतो बघा प्रेक्षक हो, आणि आता अर्जुन निघून जातो आपल्या खोलीमध्ये. तर आता इथे सचिन फक्त हॉलमध्ये असतो. तर आता इथे प्रिया येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिन हसतो आणि खुश होतो बघा प्रेक्षक होतो. आज पासे उलटे पडले पण हा गेम मी जिंकणार असं म्हणतो आता इथे सचिन. बघा प्रेक्षक हो, तरी बरं अजून यांना कळलं नाही आहे की मी किती बँकरप्ट झालोय तर असं म्हणतो आता इथे तो, आणि ते मी यांना कळू सुद्धा देणार नाही असं म्हणतो आता सचिन मनातल्या मनात. बघा प्रेक्षकाने हसतो तो. तर प्रिया सगळं तिथे ऐकते. हा सचिन तर पोचलेला कडी निघाला असं म्हणते प्रिया. सुभेदारांच्या आबरूची धिंडोडे उडवले ह्याने, यांना असंच पाहिजे असं म्हणते प्रिया. जिथे तिथे अपमान करायचा असतो ना माझा. तर आता इथे प्रिया जाते बघा प्रेक्षक हो सचिनच्या जवळ. तर आता सचिन ऍक्टिंग करायला लागतो परत. तर आता इथे प्रिया हसते आणि निघून जाते तिथून. तर आता बघते ती त्याच्याकडे बघा प्रेक्षक आणि हसते ती. तर आता इथे सचिन पण बघतो तिच्याकडे. तर प्रिया आपल्या खोलीमध्ये जाते. तर आता इथे रात्र झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे डायनिंग टेबलवर दाखवलंय. तर आता इथे सगळे जेवत असतात, तेवढ्यात सचिन येतो बघा प्रेक्षक हो जेवणासाठी डायनिंग टेबलवरती. तर आता सगळ्यांचे चेहरे वाकडे होतात त्याला बघून, आणि आता सचिन मात्र खूप आनंदाने जेवायला आलेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिन येऊन बसतो आपल्या जागेवरती. तर आता अस्मिताला काय आवडत नाही बघा प्रेक्षक हो सचिन येऊन बसलेला आपल्या चेअरवरती. सुभेदारांच्या घरात सगळे हसत जेवतात, इथे निगेटिव्हिटी अजिबात चालत नाही असं प्रिया म्हणत येते बघा प्रेक्षक हो. असंच म्हणाली होतीस ना तू असं म्हणते आता इथे प्रिया सायलीला बघा प्रेक्षक हो, आणि टोमणा मारते ती. प्रिया आता कुठलीही चर्चा नको असं म्हणते सायली. असं कसं, तू मला इथे बसवून जीव द्यायला नव्हतंस, माझा हात धरून माझा खालीपणा दाखवून तू मला आपल्या खोलीमध्ये नेली होतीस असं म्हणते प्रिया. तर बाकी सगळ्यांना त्रास होतो बघा प्रेक्षक हे सगळं ऐकून. का असं म्हणते आता इथे प्रिया, कारण सुभेदारांची सून होण्याची लायकी नाही आहे ना माझी असं म्हणते आता इथे प्रिया. तुमच्याकडे जावयाची लायकी तपासली जात नाही ग असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो प्रिया. की सुनेसाठी वेगळे नियम आहेत, जावयासाठी वेगळे नियम आहेत असं म्हणते आता इथे प्रिया. तन्वी असं म्हणते आता इथे पूर्णाची, सुभेदारांच्या घरात काय घडतं ह्याची तू काळजी करू नकोस असं म्हणते आता इथे पूर्णाची बघा प्रेक्षक हो प्रियाला.
तुझा या घराशी काहीही संबंध नाही आहे असं म्हणतात इथे पूर्णाची. तू अश्विनची बायको असशील पण आम्ही तुला आपली सून मानत नाही. अगं पूर्णाची, तू हे सचिनला का नाही सांगत असं म्हणतात इथे प्रिया. सचिन, तू अस्मिताचा नवरा आहेस पण आम्ही तुला जावई मानत नाही असं म्हणते प्रिया. तू पूर्णाईला प्रश्न विचारतेस का असं म्हणतात इथे प्रताप. नाही बाबा, मी साधा प्रश्न विचारते असं म्हणते प्रिया. तुम्ही कधीच मला स्वतःला सिद्ध करायची संधीच दिली नाही असं म्हणतात इथे प्रिया. मग सचिनला का देताय असं म्हणतात इथे प्रिया. हो, मी तर एका गुंडाला आणि तिच्या मुलीला घाबरून एक खोटी साक्ष दिली होती बास असं म्हणतात इथे प्रिया. निदान बाहेर तरी अफेअर केलं नव्हतं असं म्हणते बघा प्रेक्षक. हो आता प्रिया, तोंड सांभाळून बोलता नव्हे असं म्हणतात इथे सचिन. तू तोंड सापरे, तू तर काय बोलूच नकोस असं म्हणतात इथे प्रिया. सॉरी असं म्हणतात इथे प्रिया. सॉरी सॉरी असं म्हणते आणि ड्रामा करते बघा प्रेक्षक होती. सचिन भाऊजी असं म्हणतात इथे प्रिया. काय तुम्ही जावई या घरचे असं म्हणतात इथे प्रिया. तुम्ही कसेही वागलात तरी तुम्हाला मान द्यायला हवा ना असं म्हणतात इथे प्रिया बघा प्रेक्षक. ना आवडते सोन्याला कोण विचारतं इथे असं म्हणते ती. तर आजचा बघ इथे समजा बघा तर रेकामध्ये काय ते. मला अपेक्षा नव्हती तुमच्याकडून असं म्हणते आता इथे सायली अर्जुनला. अपेक्षा नव्हती म्हणजे असं म्हणतो तो. अस्मिताईला हे न सांगून मी चूक केलेली नाही आहे असं म्हणतो इथे अर्जुन. आणि तुला सांगून काही साध्य होणार नव्हतं तर मला माझा वेळ वाया घालायचा नाही आहे असं म्हणतो इथे अर्जुन. तर सायलीला धक्का बसतो असं का बोलला अर्जुन म्हणून आणि बघते ती तिच्याकडे. तर आता इथे अर्जुन रडत बसतो प्रणाचीच्या पायाकडे. तुझा हेतू चांगला होता अर्जुन असं म्हणते आता इथे प्रणाची. पद्धत चुकली असं म्हणते ती. आम्ही खीर बनवूया का असं म्हणते आता इथे कल्पना बघा प्रेक्षक. सायलीला तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि खुश होतो. मी अस्मिता ताईंना बघून आलेच असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक. आणि आता ती अवॉइड करते अर्जुनला परत. तर आता इथे प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.